एनडी स्टुडिओच्या अध्यक्षपदाचा मंत्री आशिष शेलार यांनी पदभार स्वीकारलाय। एनडी स्टुडिओचा महाराष्ट्र सरकारने ताबा घेतलाय। अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळांतर्गत एनडी स्टुडिओच्या संचालक मंडळाची बैठक घेतली। या बैठकीत चित्रीकरणासाठी देण्यात येणाऱ्या स्थळांच्या शुल्कावर 31 मार्च 2027 पर्यंत 50% सवलत देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला। भरत गोगावले यांची रायगडच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे। पालकमंत्री पद जाहीर झाल्यानंतर गोगावलेंनी ट्विट केले, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले। या संदर्भात खासदार संजय राऊत यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूया। ही छाती ठोकून ठोकून आतमध्ये गेली तेव्हा त्यांना ते मिळालेलं आहे। पण चांगली गोष्ट आहे, त्यांचं एक स्वप्न होतं या लोकांचं। यांचं स्वप्न काय असतं? लोककल्याण स्वप्न नाही, काम करणं स्वप्न नाही। ज्या जिल्ह्यामध्ये जास्त मलिदा आहे तिकडलं पालकमंत्रीपद मिळावं आणि त्यासाठी हे एकमेकाच्या छातीवर बसले। आपण रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी किती मारामारा झाला तटकरे आणि गोगावलेमध्ये। आता म्हणतील आमचं काही नाही, आम्ही आता मोदीप्रमाणे घट्ट मिठ्या मारतो एकमेकांना। तसं नाही आहे, हे सोपं प्रकरण नाही आहे। इव्हन नाशिकमध्ये दादा भुसे यांना पालकमंत्रीपद हवं होतं। रायगडच्या पालकमंत्री भरत गोगावलेंची नेमणूक करण्यात आली। अरुण सावंत यांनी गोगावलेंचं अभिनंदन केलंय। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी योग्य निर्णय घेतला असं प्रतिक्रिया आता देण्यात आली आहे। चांगला निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, उपमुख्यमंत्री श्रीमान एकनाथ शिंदे साहेब आणि सुनेत्राताई यांनी घेतलेला आहे आणि त्यांनी भरतशेठ गोगावले यांना रायगडचं पालकमंत्री पद दिलेलं आहे। तो निर्णय आज जाहीर केलेला आहे, त्याबद्दल आम्ही सर्वजण अतिशय आनंदित आहोत, खुश आहोत आणि या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो। तसंच त्यांच्याबरोबर आता जे कोणी इच्छुक होते त्यांनी आता गोगावले यांच्याबरोबर हिरिरीने काम करून रायगड जिल्हा कसा नंबर 1 राहील याच्याकरता प्रयत्नशील असलंच पाहिजे। नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची नियुक्तीपदीची घोषणा होताच गिरीश महाजन हे आनंदित झाल्याचं पाहायला मिळालं। यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले। सर 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 मला खरं असं म्हणेल मी की पांडुरंगच पावला। आम्ही नवरा बायको आणि मतदारसंघाचे जवळपास 15,000-16,000 लोक आम्ही वारीला या ठिकाणी आलो आहेत। दर्शन घेतानाच मला कानामध्ये बातमी कळाली आणि ती माझ्या बायकोनेच सांगितली, मोबाईलवर असताना तुम्ही पालकमंत्री झाले म्हणून। खरं पांडुरंगच पावला असं मी म्हणेल, पण चांगलं झालं। म्हणजे माझा काही फार कुंभमेळामध्ये मी होतोच, मी वारंवार सांगितलं होतं जेव्हा वेळी तेव्हा होईल। मी कुठे आंदोलन केलं नाही, आग्रह केला नाही, पण पक्षाने मान्य मुख्यमंत्री महोदयाने त्याची दखल घेतली, त्याबद्दलचे खूप खूप आभार। सैनिक टाकळी येथील प्रस्तावित एमआयडीसी प्रकल्पासंदर्भात उद्योग मंत्र्यांनी उद्या बैठक बोलावली आहे। एमआयडीसीला पंचक्रोशीतील नागरिकांचा तीव्र विरोध होता। सैनिक समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनाही बैठकीचं निमंत्रण देण्यात आलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।